लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। जयकुमार गोरे किसी के रास्ते में जाता नहीं, जो अपने रास्ते में आता है उसको छोड़ता नहीं। आपला फंडा क्लिअर आहे, आपला फंडा क्लिअर आहे। आपण कुणाच्या वाटेला जात नाही आणि आपल्या वाटेला गेलेला सोडत नाही आणि 6 वर्ष टप्प्यात येईपर्यंत आपण हल्ला करत नाही। मग 6 वर्ष टप्प्यात याला वर्ष लागेल, 2 वर्ष लागेल, 3 वर्ष लागेल, थांबायची तयारी आहे आपली। पण टप्प्यात आला की सुट्टी नाही। मी कुणाच्या नादाला लागत नाही आणि माझ्या नादाला कुणी लागायचं। जयकुमार गोरे संजय राऊताचं करायचं काय? संजय राऊताचं करायचं काय? मंत्री जयकुमार गोरे भाऊंचं। संजय राऊत यांचा खटाव तालुक्यात वडूज, गोपूज, औंधसह तालुक्यात तीव्र निषेध। भाजप कार्यकर्त्यांकडून पोस्टरला जोडमारो आंदोलन। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि खालच्या पातळीवर वक्तव्य करणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे खासदार संजय राऊत यांच्या निषेधार्थ भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वडूज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवारी आंदोलन केलं। त्याचबरोबर गोपूज, औंध आदी ठिकाणीही जोरदार निषेध करण्यात आला। यावेळी संजय राऊत यांच्या पोस्टरला जोडमारो करण्यात आलं। राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। शहरात लावण्यात आलेल्या निषेध फलकांवर संजय राऊत यांच्या विरोधात घोषवाक्य व मजकूर लिहिण्यात आला होता। पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना निषेधाबाबतचं निवेदन देण्यात आलं। दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे खासदार संजय राऊत यांची बुद्धिभ्रष्ट झाली असून आयत्या पिठ्यावर रेगोटी मारत आहे। मेहरबानीनं खासदारकी मिळवली आहे, निवडून आलेला खासदार नाही ना। नामदार जयकुमार गोरे या एका सर्वसामान्य कुटुंबातून तयार झालेलं नेतृत्व यशस्वी आहे। जयकुमार गोरे यांना जोपर्यंत मतदारसंघातील जनता डोक्यावर घेत आहे तोपर्यंत त्यांच्या नादाला राऊत यांनी लागू नये, त्यांची ती लायकी नसल्याची जाहीर टीका भाजपचे खटाव तालुका अध्यक्ष अनिल माळी यांनी केली। यावेळी जिल्हा सरचिटणीस विकल्प शहा, जिल्हा परिषद सदस्य धनंजय चव्हाण, पंचायत समिती सदस्य हनुमंत बोटे, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य नंदकुमार मोरे, वडूजचे माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, मनोज कुंभार, सोमनाथ जाधव, भाजीव मोचे, तालुका अध्यक्ष अक्षय थोरवे, स्वीकृत नगरसेवक महेश खडके, शशिकांत काळे, भाजप महिला मोर्चाच्या तालुका उपाध्यक्ष रेणुका फडतरे, नगरसेवक सुधीर गोडसे, सचिन माळी, प्रतीक बडेकर, किरण लोहार, खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रतापराव गोडसे, श्रीकांत बनसोडे, गणेश गोडसे, चंद्रकांत कोकाटे, विष्णू आवळे, नितीन काळे, अमर फडतरे, सागर जगदाळे, संदीप गोडसे, रणजित गोडसे, धनाजित दुबळे उपस्थित होते। मंत्री जयकुमार गोरे भाऊंचं, मंत्री जयकुमार गोरे भाऊंचं, संजय राऊत, संजय राऊताचं करायचं काय? संजय राऊताचं करायचं काय? मंत्री जयकुमार गोरे भाऊंचं। आज खटाव तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं काल संजय राऊत यांनी माननीय नामदार जयकुमार गोरेभाऊ यांच्यावरती अत्यंत खालच्या दर्जाची वाक्यरचना वापरून एका कर्तृत्ववान मंत्र्याचा वेगळ्या पद्धतीनं उल्लेख करून स्वतःची जीभ पुन्हा एकदा घसरवली आणि त्याच्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाऊंच्या बाजूनं सगळी भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरली आणि खटाव तालुक्यामध्येही आम्ही तालुका अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली इथं वडूज शहरामध्ये सर्व नगरसेवक असतील, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील, सगळेजण रस्त्यावर उतरून संजय राऊतांच्या निषेधासाठी या ठिकाणी आम्ही एकत्र जमलो आहोत। भारतीय जनता पार्टीचे आमचे नामदार जयकुमार गोरेभाऊ या राज्यामध्ये ग्रामविकास खात्याचं काम अत्यंत चांगल्या रीतीने करत असताना राजकारणाचा एक भाग म्हणून त्यांच्या विरोधामध्ये संजय राऊतनं जो आज काल शब्द वापरला त्या शब्दासाठी खरं तर आम्ही जनतेच्या वतीनं निषेध व्यक्त करतोय। एका चांगल्या मंत्र्याला विनाकारण बदनाम करून उद्धव ठाकरेंचा पक्ष ज्या संजय राऊतानं आत्तापर्यंत 0मध्ये नेला त्याच संजय राऊतानं पुन्हा एकदा आपली लायकी दाखवून मुंबईमध्ये मागच्या महिन्यामध्ये अनेक नेत्यांच्यावरती त्यांनी अशीच मुक्ताफळं उधळली आणि स्वतःची इज्जत घालून घेतली। त्या पद्धतीनं आता जयकुमार गोरेभाऊवरती बोलून स्वतः किती महान नेता आहे असं दाखवण्याचा प्रकार, केविलवाला प्रकार त्यांच्या माध्यमातून काल आपण पाहिला। अशा नालायक संजय राऊताला जोडे मारण्याशिवाय किंवा त्यांचा पुतळा दहन करण्याशिवाय पर्याय उरलेला नव्हता।
अत्यंत चांगलं काम करणाऱ्या माझ्या नेत्याला बदनाम करण्याचा जर कुणी प्रयत्न करत असेल तर आम्ही कुणी भारतीय जनता पार्टी त्यांना सोडणार नाही. आणि आत्ता फक्त जोडे मारो आंदोलन झालं आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय राऊत कुठं दिसतील तिथं खरोखर जोडे मारण्याचा प्रकार ही भारतीय जनता पार्टी केल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीने या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे. जयकुमार गोरे भाऊ एक चांगलं सुसंस्कृत आणि कर्तृत्ववान नेतृत्व राज्याला लाभलेलं आहे. अशा नेत्याला बदनाम करणाऱ्या प्रवृत्तींना वेळीच ठेचलं तर बरं आहे, नाहीतर जनता काय करेल याचा अंदाज लावता येणार नाही. हे संजय राऊतांना ध्यानात ठेवलं पाहिजे. पुन्हा कोणत्याही नेत्यावर अशी चिखलबेट किंवा गालबोट कुठलीही वेगळी वाक्यरचना न वापरता कोणत्याही नेत्याचा अवमान न करता त्यांना आपलं घरामध्ये बसून राजकीय संन्यास घ्यावा अशी या ठिकाणी मला आवर्जून वाटतंय. या ठिकाणी आपण सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, नामदार जयकुमार गोरे भाऊंवरती प्रेम करणारे सर्व पदाधिकारी जमला आणि या संजय राऊताचा निषेध केला. त्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं आणि इथं जमलेल्या सर्व मीडियांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि जाहीर निषेध करून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संजय राऊताचा पुन्हा एकदा जाहीर निषेध करतो. धन्यवाद. कालच शिवसेना संपवायला निघालेले शिवसेनेचे वाचाळवीर संजय राऊत यांनी आमचे नेते आदरणीय नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्यावर जी गलिच्छ टीका केली, त्या टीकेचा प्रथमतः मी खटाव तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जाहीर निषेध करतो. संजय राऊत रोज उठून सकाळी काहीतरी बडबडल्याशिवाय आपली कोणी दखल घेत नाही याचं त्यांना भान असल्यामुळं कालही आपण पाहिलं असेल की ते टीका करताना पहिल्यांदा बोलले आणि पुन्हा त्यांनी पत्रकारांना सांगितलं की हे कापू नका. म्हणजे त्यांना खास करून असं बोलून त्यांना त्यांची प्रसिद्धी वाढवून घ्यायची होती. परंतु महाराष्ट्राची अशी संस्कृती नाही. असं बोलणाऱ्यांची प्रसिद्धी वाढत नाही, उलट त्याच्या विरोधात जास्तीत जास्त रोष उत्पन्न होत असतोय. आपल्याला माहीत असेल की नामदार जयकुमार गोरे भाऊ हे महाराष्ट्राचे ग्रामीण विकास मंत्री झाल्यानंतर त्या दिवसापासून ते आज अखेर रात्रीचा दिवस करून लोकांच्या, जनतेच्या प्रश्नासाठी सदैव तत्पर असतात. दिवसभरात ते 18 तास काम करत असतात. काल परवाच आपण आषाढी एकादशीच्या वारीचं नियोजन पाहिलं असेल, महाराष्ट्रामध्ये पंचायत राज अभियान पाहिलं असेल आणि घरकुलाचा कार्यक्रम पाहिला असेल. असे अनेक कार्यक्रम जे केंद्र शासनानं पुरस्कृत केलेत, त्यामध्ये ग्रामीण विकास मंत्रालयानं भारत देशामध्ये आपला पहिला नंबर मिळवलेला आहे. आणि अशा या नेत्याच्या विरोधात असलं वक्तव्य भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कदापि खपवून घेणार नाहीत. मी त्यांचा पुन्हा एकदा जाहीर निषेध करतो. खरं तर त्यांनी असली वक्तव्य करून त्यांची शिवसेना संपत चाललेली आहे, ते अजून संपेल. त्याने आपल्या तोंडाला आवर घालावं, नाहीतर त्या भाषेत सुद्धा उत्तर द्यायचे आम्हाला येतं. परंतु महाराष्ट्राची तसली संस्कृती आमची नाही, म्हणून आम्ही तशा शब्दात बोलू शकत नाही. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही सर्वजण जाहीर निषेध करतो. आज या राज्याचे ग्रामविकास मंत्री सन्मान्य नामदार जयकुमारजी गोरेभाऊ यांच्यावरती अश्लील भाषेमध्ये टीका करणाऱ्या आणि मागच्या दारानं खासदार झालेल्या संजय राऊतांना विनंती करण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो. पण आदरणीय संजय राऊत साहेब, तुमच्यामुळं खऱ्या अर्थानं मराठी माणसांची शिवसेना संपली हे महाराष्ट्रातलं छोटंसं लेकरूसुद्धा सांगतंय. आपल्यामुळं खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातलं राजकारण गलिच्छ होत चाललंय. एकदा मानखटावच्या मातीत या, शिवछत्रपतींच्या राजधानीत या आणि मानखटावच्या मातीसह सोलापूर जिल्ह्यात जा आणि जयकुमार गोरेंनी केलेलं काम एकदा पहा आणि मग जयकुमार गोरेंची लायकी काय विचारा. आपली लायकी काय, आपण बोलता काय, आपली महाराष्ट्राची संस्कृती काय हे एकदा आपण तपासून पहा. आळंदी देहूतून जाणाऱ्या वारकऱ्यांना विचारा जयकुमार गोरे काय. 2009 पासून 2026 पर्यंत सलग 4 वेळा जनतेतनं निवडून आलेल्या जयकुमार गोरेंबद्दल बोलताना आपल्या जिभेला हाड कशी लागली नाही. एकदा मानखटावच्या मातीत या. जयकुमार गोरेंनी या मानखटावच्या मातीचा दुष्काळ संपवला आहे. या मातीत या साखर कारखानदारांना विचारा जयकुमार गोरे काय. कारण 5-5 साखर कारखाने या मातीत उभे राहिले. या मातीत या तरुण सहकाऱ्यांना विचारा. या मातीत ऊसाची शेती पिकते तेव्हा त्या लोकांना विचारा जयकुमार गोरे काय. आपण बोलता काय, या गोष्टीचं थोडंसं शरम बाळगून आपण खऱ्या अर्थानं बोललं पाहिजे. आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून वावरताना
मग आपण बोललं कसं पाहिजे, आपण थोडंसं विचार करून बोलावं. आम्ही सगळे मानखटावच्या मातीतले सगळे तरुण सहकारी या वडूजच्या मातीत आम्ही आपला जाहीर निषेध करतो आहे. आज वडूज भारतीय जनता पार्टीचे खटाव तालुक्याच्या वतीनं आदरणीय जयकुमार गोरेभाऊ यांच्या विरोधात मूर्ख असणाऱ्या संजय राऊतांनी जे विधान केलं त्याचा खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही निषेध करतोय. आज या संजय राऊतांना आपल्या लायकीपेक्षा त्यांना मिळालेल्या पदाची खऱ्या अर्थानं घालवून आज जयकुमार गोरेंनी जे काम केलं, महाराष्ट्रामध्ये त्यांचा इतका मान सन्मान आहे अशा विधात्या आमच्या मंत्र्यांचं चांगलं कौतुक करायचं सोडून त्यांच्याविषयी वाईट बोलून आपली प्रसिद्धी कशी मिळेल याच्याकडं त्यांनी लक्ष दिलं आहे. असल्या या नालायक प्रवृत्तीचं आम्ही खटाव तालुक्याच्या वतीनं जाहीर निषेध करतोय. एक करेला कड़वा है संजय राव कड़वा है. एक करेला कड़वा है संजय राव कड़वा है. संजय राऊतांचा करायचं काय? खाली मुंडे वर पाय. संजय राऊताचं करायचं काय? खाली मुंडे वर पाय. संजय राऊताचं करायचं काय? खाली मुंडे वर पाय. माननीय महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयकुमार गोरेभाऊ यांच्यावरती संजय राऊत यांनी जे अश्लील भाषेत जे वक्तव्य केलं आणि या सातारच्या जनतेचा, या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचेल असे जे वक्तव्य केलेलं आहे याचा गोपूर ग्रामस्थांच्या वतीने, गोपूर ग्रामपंचायतीच्या वतीने आणि खटावमान सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या सर्वांच्या वतीने तीव्र जाहीर करतो. आणि यापुढे अशा पद्धतीचं कोणतंही वक्तव्य दयाभाव त्याच्या विरुद्ध केलेलं हे फार खटाव सहन करणार नाही असं मी त्यांना आवाहन करतो आणि आम्ही याचा पूर्ण जाहीर निषेध करतो. संजय राऊताचं करायचं काय? खाली मुंडे वर पाय. संजय राऊताचं करायचं काय? खाली मुंडे वर पाय. एक करेला कड़वा है संजय राव कड़वा है. एक करेला कड़वा है संजय राव कड़वा है. एक करेला कड़वा है संजय राव कड़वा है. संजय राऊताचा निषेध असो. जयकुमार गोरे किसी के रास्ते में जाता नहीं है, जो अपने रास्ते में आता है उसको छोड़ता नहीं. आपला फंडा क्लिअर आहे, आपला फंडा क्लिअर आहे. आपण कुणाच्या वाटेला जात नाही आणि आपल्या वाटेला गेलेला सोडत नाही आणि सावज टप्प्यात येईपर्यंत आपण हल्ला करत नाही. मग सावज टप्प्यात याला वर्ष लागेल, 2 वर्ष लागेल, 3 वर्ष लागेल, थांबायची तयारी आहे आपली. पण टप्प्यात आला की सुट्टी नाही. मी कुणाच्या नादाला लागत नाही आणि माझ्या नादाला कुणी लागायचं. लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही. जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका.